घोडेस्वार आणि पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। सेन्सर खराब झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे। मात्र या घटनेला 4 दिवस लोटून गेलेले असून रोज होणाऱ्या अपघाताच्या घटनेनं पालक आणि नागरिकांमध्ये सध्या रोष पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। पाहूयात। नागपूरच्या न्यू मनीषनगर भागातील अंडरपास मधली लाईन ही मागच्या 3 ते 4 दिवसापासून बंद आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की अंडरपासच्या आतमध्ये कशा प्रकारे काळाकिट्ट अंधार पाहायला मिळत आहे आणि विशेष करून जे वाहन असतात त्यांना आपला हेडलाईट लावून कुठेतरी या अंडरपासला पासिंग करावं लागत आहे आणि सर्वाधिक फटका हा दुचाकी स्वार असेल, विशेष करून जे सायकल स्वार असेल त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळतो। कारण की खाली चिखल देखील आहे, पाणी देखील काही भागामध्ये असतं, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आणि अपघाताच्या दृष्टीने इथे जी वीज आहे ती नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रासाचा सामना करावा लागत आहे। वारंवार नेहमीच्या या त्रासामुळे या भागातले नागरिक मात्र मोठे त्रस्त झालेले आहे। कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील